सकाळी उठल्यानंतर पहिलं चष्मा शोधणं. इथनं माझी दिवसाची सुरुवात व्हायची, कारण दिसायचंच नाही काही हाय मायोपिया असल्यामुळे. तुम्ही बऱ्याच वेळा कंप्लेंट करायचं की ते कॉन्टॅक्ट लेन्सने मला खूप ड्रायनेस होतो. आता मी पेशंटच्या दृष्टिकोनातनं बोलीन इथे. आय सर्जन म्हणून नाही. हीलिंग छान होणार आहे आणि मला दुखणार नाही आहे. चष्मा नंबर पूर्ण केला आहे. मला ऑपरेशनच्या वेळेला कुठलाही त्रास झाला नाही. माझं नाव डॉक्टर मानसी गोडबोले घारपुरे. मी नेत्रतज्ञ आहे, आय सर्जन आहे. गेली 15 वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करते. आज आपण या पॉडकास्टमध्ये डॉक्टर जीवन लाडी यांना काही प्रश्न विचारणार आहोत, त्यांच्या नवीन इनोव्हेटिव्ह अशा टेक्निक्सबद्दल. डॉक्टर जीवन लाडी हे पुण्यामध्ये विख्यात नेत्रतज्ञ आहेत, आय सर्जन आहेत. गेली 35 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत. आपण आता आणखीन त्यांच्या टेक्निक्सबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, मी आपल्या सर्वांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. आपण मुळी 2 गोष्टी बघणार आहोत. एक म्हणजे चष्म्याच्या नंबरच्या लेझरसाठी केल्या गेलेल्या इनोव्हेटिव्ह संशोधनाबद्दल आणि मोतीबिंदूसाठी केलेल्या द लाडी मेथडबद्दल. डॉक्टर लाडी, मायोपिया म्हणजे काय हे सांगाल? आणि तो जर करेक्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? मायोपिया किंवा ज्याला आपण मायनस नंबर म्हणतो किंवा ह्रस्व दृष्टिदोष म्हणतो, ज्याच्यामध्ये पेशंटला जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही. तर तुम्ही कसं करेक्ट करू शकता? एकदा तुम्ही चष्मा घालू शकता, कॉन्टॅक्ट लेन्स घालू शकता. 18 वर्षानंतर जास्त फायद्याच्या पडतात, किंवा लेझर 18 वर्षानंतर तुम्ही करू शकता, जे की परमनंट सोल्युशन तुमच्यासाठी असेल. हे आत्ता 3 पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. सध्या मायोपिया करेक्शन म्हणजे मायनस नंबर काढून टाकायचा असेल तर काय काय लेझरचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत? खरं तर जसा हा पिरियड पुढं जातोय तशा नवीन प्रणाली येत आहेत, नवीन ट्रीटमेंट येत आहेत, नवीन लेझर येत आहेत, आणि ती सर्व छान आहेत. त्याच्यामध्ये PRK आहे. आता PRKमध्ये पण खूप आमूलाग्र बदल घडले आहेत. तुम्ही लॅसिकची प्रोसिजर करू शकता. लॅसिकमध्ये तुम्हाला काउंटोरा आहे, इनोआईज आहे, कस्टम व्यू ट्रीटमेंट आहे, झायॉप्टिक्स आहे. असे अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर या लॅसिकमध्ये येतात. लॅसिकमध्ये बेसिकली काय केलं जातं की 28 मिलीमीटरचा फ्लॅप ओपन केला जातो, त्याच्यावरती लेझर करून शेप केला जातो आणि तो फ्लॅप परत टाकला जातो. आता हा विचार आला की हा फ्लॅप एवढा मोठा 28 मिलीमीटर आहे, तो हील व्हायला वेळ लागत असेल, त्याच्यामुळे डोळ्यात कोरडेपणा जर येत असेल, तर आपल्याला कोणती नवी पद्धत यायला पाहिजे. म्हणून साधारण 2010 वाजता 2010मध्ये साधारण झालेल्या रिसर्चमध्ये असं कळालं की ब्लेडलेस लॅसिक करता येईल. म्हणजे तुम्ही फ्लॅप घ्यायची गरज नाही तुम्हाला, आणि तुम्ही जरी घेतला तर तुम्ही तो लेझरने घेऊ शकता, म्हणजे ब्लेड वापरण्याची गरज नाही पडणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन लॅसिक आलं की ज्याला स्माईल म्हणतात. स्माईलमध्ये फ्लॅपच येत नाही, त्याच्यामध्ये फक्त 2 मिलीमीटर ओपनिंग येतं, आणि त्याच्यातून तुमचा करेक्ट केलेला जो नंबर आहे ते लेंटिकल म्हणून बाहेर काढलं जातं. ह्यानी काय झालं आहे की आमूलाग्र बदल हा झाला आहे की हिलिंग किंवा जखम भरणं हे जास्त सोयीस्कर, सोपं आणि जलद झालं आहे. तर स्माईल इज नथिंग बट अ नेक्स्ट जनरेशन लॅसिक. आता त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीला त्याची नावं दिली आहेत. कोणी सिल्क नाव दिलं आहे, कोणी रिलॅक्स स्माईल नाव दिलं आहे, कोणी क्लिअर नाव दिलं आहे. अशा नावं वेगळी आहेत त्याची, पण प्रोसिजर ही एकच आहे, ती म्हणजे फ्लॅपलेस लॅसिक, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅप ओपन करण्याची गरज पडते. VOZ आणि सेफ हे पेशंटच्या दृष्टीने जास्त सुरक्षित अशी शस्त्रक्रिया आहे. त्याला मान्यता प्राप्त आहे का? हो, खूप चांगला प्रश्न आपण विचारला. ह्याच्यावरती काम दोन्ही VOZ आणि सेफवरती 2015 पासून सुरू केलं आहे. त्याच्यानंतर आम्ही हे निरनिराळ्या कॉन्फरन्समध्ये फ्री पेपर म्हणून प्रेझेंट करायला सुरुवात केली. त्याला पहिलं प्राईज मिळालं आहे बऱ्याच ठिकाणी. त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला त्याला बरीचशी अवॉर्ड मिळाली आहेत. भारतीय सरकारकडे त्याची नोंदणी झालेली आहे, आणि हे कॉपीरायटेड टेक्निक आहे. भारतीय सरकारबरोबर, इंडियन गव्हर्नमेंटबरोबर हे कॉपीरायटेड टेक्निक म्हणून रजिस्टर्ड आहे. हे पियर रिव्ह्यूड जर्नल ज्याला आपण म्हणतो, की जे हायेस्ट फॉर्म ऑफ सायंटिफिक एव्हिडन्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हे पब्लिश झालेलं आहे.
तसंच त्याला अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेली आहेत, नॅशनल अवॉर्ड मिळालेली आहेत, स्टेट अवॉर्ड मिळालेली आहेत. असं असताना आता त्याची सर्वसामान्यांसाठी त्याचा जेवढा फायदा होईल तेवढा चांगला आहे, पण मान्यताप्राप्त त्याला पूर्ण सर्व बाजूनी आहे. डॉक्टर मानसी, मी बघत आलो आहे आपल्याला आणि चेक पण करत आलो आहे आपल्याला. आपण कितीतरी वर्षापासून मायनस नंबर घालत आहात किंवा मायोपिक ग्लासेस घालत आहात, शिवाय कॉन्टॅक्ट लेन्स पण घालत आहात आणि तुम्ही बऱ्याच वेळा कंप्लेंट करायचं की ते कॉन्टॅक्ट लेन्सने मला खूप ड्रायनेस होतो, तर काय करता येईल. आणि तुम्ही तुमचा कसा निर्णय घेत गेला आणि शेवटी तुम्ही का ठरवलं की रिलॅक्स स्माईल विथ व्हिओझेड आणि सेफ आपण करावं. आता मी पेशंटच्या दृष्टिकोनातनं बोलीन इथे, आय सर्जन म्हणून नाही. माझा अनुभव असा आहे की जेव्हा मी अनेक वर्ष कॉन्टॅक्ट लेन्स आणि चष्मा घालत होते तेव्हा कुठे ना कुठे त्याचा अडथळा येत होता. डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्स खेळताना किंवा स्टेजवर काही बोलायचं असेल जाऊन, किंवा डे टू डेमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सनी ड्रायनेस येतो, चष्मा सारखा नको वाटतो, आय मेकअप करता येत नाही, अनेक गोष्टींना इट बिकम्स अ हिंड्रन्स. आणि मग माझ्या डोक्यात विचार आला होता की आपण लेझर करून टाकावं. आणि तेव्हा मी शिकत होते, तेव्हा PRK नावाची पद्धत होती. PRKमध्ये मी बघितलं होतं, मीही काही पेशंटची सर्जरी केली होती. सर्जरी करताना पेशंटला फार काहीच त्रास होत नाही, पण नंतर मात्र थोडंसं टोचायचं, दुखायचं, 1-2-3 दिवस तो त्रास सहन करायला लागायचा. मग म्हणून मी म्हटलं की आत्ता जरा थांबूयात आपण, तेव्हा नाही केली. मग लॅसिक नावाची सर्जरी आली, ज्याच्यामध्ये अजिबात इट वॉज अ टोटली पेनलेस प्रोसिजर, अजिबात त्रास नव्हता पेशंटला. पण मोठा कट किंवा मोठा जखम जी असते ऑपरेशनच्या वेळेला, ती साधारण 20 मिलीमीटरच्याही पेक्षा जास्त जखम अशी कॉर्नियाला करायला लागत होती. म्हणून आणि त्याच्याशी असोसिएटेड काही गोष्टी होत्या की ज्या कॉम्प्लिकेशन्स आपण थोडीशी म्हणतो, अशी फ्लॅप रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स असं आपण म्हणतो, ती होती. म्हणून मी जरा नाही ठरवलं तेव्हा ऑपरेशन करायचं आणि मी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणं चालू ठेवलं होतं, जरी त्रासदायक होतं तरी. आणि मग स्माईल ही सर्जरी आली. स्माईलमध्ये अतिशय छोटा कट होता, 2 मिलीमीटर. तेही मी माझ्या पेशंट्सवर केलं, पेशंट्स अतिशय खुश होते. तेव्हा मी विचार करायला लागले या प्रोसिजरबद्दल. आणि जेव्हा तुम्ही व्हिओझेड आणि सेफ हे त्याच्यातलं आणखीन मॉडिफिकेशन पुढचं शोधून काढलं, तेव्हा मात्र मला पूर्ण खात्री पटली की हीच पद्धत करून घ्यावी. लेझर माझ्या डोळ्याचे मी करून घ्यावं, कारण ते टिश्यू सेवर माझ्या कॉर्नियातला कॉर्निया जो आहे त्यातला कमीत कमी भाग लेझरनी काढून जास्तीत जास्त नंबर करेक्ट होणारे, फुल नंबर करेक्शन होणारे, हीलिंग छान होणारे आणि मला दुखणार नाही आहे. सो मी पूर्णपणे पेशंटच्या दृष्टीने सांगते की स्माईल विथ व्हिओझेड आणि सेफ ही या पद्धतीने मला अतिशय आज आनंद होतो आहे सांगायला की चष्मा नंबर पूर्ण गेला आहे. मला ऑपरेशनच्या वेळेला कुठलाही त्रास झाला नाही आणि त्यातनं रिकव्हरी जी असते ती अतिशय फास्ट. 3ऱ्या दिवशी मी माझ्या पेशंटची ऑपरेशन करायला लागली. दॅट इज ग्रेट. किती काळ झाला मॅम आपण करून, आठवतं का? 1 वर्ष. 1 वर्ष. सो 1 वर्षामध्ये कसं लाईफ राहिलं तुमचं? सकाळी उठल्यानंतर पहिलं चष्मा शोधणं, इथनं माझी दिवसाची सुरुवात व्हायची, कारण दिसायचंच नाही काही हाय मायोपी असल्यामुळे. तिथनं दिवसाला अतिशय छान सुरुवात होते. मला घड्याळातलं किती वाजलेत ते दिसू शकतं. सर्जरीज करायला मला अतिशय आत्ता आधीच्यापेक्षा सोपं जातं आहे, कारण चष्मा आणि मग मायक्रोस्कोप किंवा कॉन्टॅक्ट लेन्स आणि मग मायक्रोस्कोपमधनं बघून ऑपरेशन करणं, याच्यापेक्षा आता मी नॅचरल ॲज इफ मला कधी नंबर नव्हताच असं मी ऑपरेट करते. स्विमिंग मला छान करता येतं, मला टेनिस जास्त छान प्रकारे खेळता येतं, फोकस माझा सुधारला आणि स्टेजवर मी कॉन्फिडेंटली जाऊन गाणं म्हणू शकते. या तिन्ही गोष्टी माझ्या अत्यंत आवडत्या, मी छान करते सध्या. व्हेरी गुड मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. Thank you for watching today's podcast. If you have any questions, please write them in the comment box and see you again.